नमस्कार, डॉक्टर पूनम. आज आपण मेडिटेशनवर बोलणार आहोत. मेडिटेशन जीवनामध्ये किती जरुरी आहे आणि योग हा शरीराचा किती अविभाज्य अंग आहे, हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला कुणालाच माहीत नाही. कारण का तर आपल्याला शाळेत कधी कोणी शिकवत नाही, घरात कोणी सांगत नाही की योग किती आपल्याला इतकंच माहिती आहे की माणसाच्या शरीराचा एक्सरसाइज म्हणजे जिम, त्याच्या पलीकडे आणि चालणं ह्याच्या पलीकडे आपल्याला काहीच माहिती नाही आहे. पण योगासनं आणि मेडिटेशन ह्याच्यामुळे आपला फायदा किती असतो की आपला मेंदू आणि मन एकत्र काम करायला लागतं. तुमचं मन वेगळं सांगतं, तुमचं शरीर वेगळं सांगतं, असं होत नाही. तुम्ही एखादं काम घेतलं तर ते तुम्ही एकाग्रतेने करू शकता. तुम्ही जे एखादं ध्येय हातामध्ये पकडलं, तुम्ही जर एखाद्या ध्येयावर लक्ष ठेवायचं असेल तर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनची जरुरी असते आणि ते कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला तुमच्या मेंदूमध्ये आणि बॉडीमध्ये जे काही चेंजेस होत असतात केमिकल हार्मोन्समध्ये, ते तुम्हाला योगासन आणि मेडिटेशनमुळे मिळू शकतं. मेडिटेशन खूप महत्त्वाचं आहे. जर मेडिटेशन आपण नियमित करत राहिलो तर आपल्याला आपल्या आंतरिक ऊर्जेची माहिती पडते, आपल्यामध्ये असलेल्या आंतरिक ताकदीची माहिती पडते, आपण काय करू शकतो, आपल्यामध्ये कितीतरी मोठ्या शक्ती कार्यरत आहेत, हे फक्त आपल्याला योगासनं आणि मेडिटेशनमुळे कळू शकतं. तर मी मात्र सर्वांना इतकंच माझी नम्र विनंती आहे की प्लीज आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये योगासन आणि मेडिटेशनला स्थान द्या. आपल्या आयुष्यातला 1 तास फक्त योगासन आणि मेडिटेशनला द्या आणि बघा की आपल्या जीवनामध्ये किती आमूलाग्र बदल होतात. बस. तर चला, तर आजपासून आपण योगासन आणि मेडिटेशनला सुरुवात करूया. धन्यवाद.